नमस्कार, मी सुभाष कोकळे. आपण पाहताय TV6 मराठी न्यूज. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. बातमी जत तालुक्यातून एक महत्त्वाची बातमी. ओमदी येथे विजेच्या तारेतून ठिणगी पडून 2 एकर बाग जळाल्याची घटना घडलेली आहे. ओमदी येथील संदीप गोविंद शेवाळे, सागर गोविंद शेवाळे यांच्या मालकीचे क्षेत्र असलेल्या सलगर रोड लगत असलेल्या क्षेत्राच्या ठिकाणी विजेच्या लोंबकळणाऱ्या तारातून ठिणगी पडून या ठिकाणी बाग जळालेले आहे. त्या बागेमध्ये डाळिंबाची अनेक झाडे या ठिकाणी जळून खाक झालेले आहेत. एकूण 2 एकर डाळिंब बाग या ठिकाणी जळून खाक झाल्याची माहिती त्यांनी दिलेली आहे. त्या बागेतील ड्रीप व इतर साहित्य देखील जळून खाक झालेलं आहे. याबाबत पंचायत समितीच्या सदस्या सौ संगीता सावंत यांनी पंचायत समितीच्या बैठकीत हा पाडाच वाचून दाखवलेला आहे. त्यामुळे वीज वितरणने अशा लोंबकळणाऱ्या तारातून जर ठिणगी पडून शेतकऱ्यांचे नुकसान झाले तर वीज वितरणने ती जबाबदारी स्वीकारावी आणि झालेलं नुकसान या शेतकऱ्यांना भरून द्यावं अशी मागणी सुद्धा त्यांनी पंचायत समितीच्या बैठकीमध्ये केलेली आहे. आणि त्यानंतर देखील या वीज वितरणकडून कोणतीही हालचाल होत नसल्याने त्याने तीव्र संताप देखील व्यक्त केलेला आहे. वीज वितरणने तात्काळ पंचनामा करून या शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केलेली आहे.